आपण मसालेदार शेवभाजी बघणार आहोत। त्याचं मी साहित्य सांगते तुम्हाला। हे 2 कांदे घेतले मी, ते तेलावरती छान ब्राऊन कलरवरती तपकिरी रंगावरती भाजून घेतलेले आहे कांदे। खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मी परतून घेतलं आहे। अद्रक लसूण जिरं घेतलेलं आहे। हे लाल मिरची घेतली मी, जाड मिरची असते ती कलरसाठी बाजारामध्ये येते, तिखट नसते ती रंगासाठी घेतलेलं आहे मी। आणि धना पावडर घेतली, वेलदोडे आणि हे चक्री फूल असतं हे असं, त्याचं मी हे 2-3 पाकड्या घेतलेल्या आहे, त्या सुद्धा तेलामध्ये परतून घेतल्या। हळद घेतली, हे लाल तिखट आहे, हा गरम मसाला आणि हा काळा मसाला दोघे घेतले मी, ते फोडणीमध्ये टाकणार मी मसाल्यामध्ये। कोथिंबीर घेतली, तेल घेतलेलं आहे मसाला परतवायला, आणि हे शेव आणि पाणी आपल्याला भाजीमध्ये लागेल ते। तर मी आता हे सर्व साहित्य जे आहे ते ताटामध्ये भाजून घेतलेले आहे, हे मी आता मिक्सरमध्ये त्याचा गोळा वाटून घेणार आहे। हे बघा वाटण तयार केलेलं आहे मी, कांदा खोबरं अद्रक लसूण जिरे आणि तिखट धना पावडर। तुम्ही यामध्ये खोबरा किस घातला तरी चालेल किंवा खोबऱ्याचे काप घातले तरी चालेल। तर आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊ मसाला। कढई तापलेली आहे आपली, मी त्याच्यामध्ये तेल टाकते आता। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। त्यामध्ये हे वाटण मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेणार, तेल सुटेपर्यंत त्याला। त्यामध्ये ही हळद टाकणार आणि हे तिखट। हा गरम मसाला आहे तो पण टाकणार आपण। गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला घेतला मी। चवीनुसार मीठ, मसाला झालाय छान खमंग। आता आपण पाणी टाकणार त्यामध्ये। आता पाण्याला छान उकळी येऊ देणार आपण, थोडंसं कडक ठेवणार थोडंसं, आणि नंतर त्याच्यामध्ये शेव टाकणार गॅस बंद केल्यावर। तर आपला हा भाजीचा रस्सा आहे तो छान उकळू द्यायचा आहे आपण। आपल्या भाजीच्या रस्स्याला छान उकळी आली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत, आणि म्हणजे आपला हा रस्सा तयार आहे। जेवणाला घ्यायच्या आधी आपण त्याच्यामध्ये शेव टाकायचे। आधी जर टाकून ठेवले शेव त्याच्यामध्ये तर ते एकदम नरम होतात, म्हणून आपण थोडं गार झाल्यावर किंवा मग जेवताना
घ्यायच्या आधी 5 मिनिटं आधी थोडा गरम करून घ्यायचा. शेव टाकायची त्याच्यामध्ये. आता आपला रस्सा तयार आहे भाजीचा. तो खाण्यासाठी घेऊ आपण. अशा प्रकारे शेवभाजी आपली तयार झालेली आहे. मसालेदार शेवभाजी.